एक टीम को सुपर 5 में निकालना है और एकाध पड़ा टीम का देखिए इस मैदान पर रिकॉर्ड इतिहास से पिछली 2-3 देखिए गेंद आपको मैदान पर पहुंचेगा। बॉल भाई आप अंदर जाइए और एकाध पड़ा टीम आपके तो 12 खिलाड़ी भेजिए भाई। बोरले टीम ये यहाँ पर वार्निंग है आपके लिए, आप विकेट पर बॉल डाल नहीं सकते हो, खास वार्निंग देखिए यहाँ से। नहीं संदेश पाटिल देखिए बात करेंगे ना, बड़े बड़े इवेंट ये देखिए बात करेंगे यहाँ पर जयदास पाटिल साहब देखिए बात करेंगे दोपहर के समय देखिए। और ये जो हमारे महाराष्ट्र के जो अतिथि रहते हैं ना, जो क्रिकेट में जुड़े रहते हैं, भलाई घर पे कितनी भी एसी की पावरफुल खुली हो, खाना खाने के बाद वो बिस्तर में लेटना पसंद नहीं करते हैं। आपला खिलाड़ू आपला माणूस पुढे गेला पाहिजे, क्योंकि जयदास दादा ने मुझे पता है जहाँ पर एक मराठी के वर्ड मैंने पिछले साल बोला था और उन्होंने इनाम से मुझे नवाजे थे। और अच्छी देखिए बात करेंगे, रेगुलर क्रिकेट से थोड़ा दूर होने के बाद जय दादा ने बॉडी अच्छा मजबूत बना लिए हैं। नहीं देखिए रेगुलर क्रिकेट में इतनी पेसर रहते हैं ना रोहित दादा, आपको पता है। मैं कल सचिन भुईर है ना उम्बार लेके देखिए, सचिन भुईर निलेश दादा मात्रे मोटा गांव, बॉडी क्या जबरदस्त बनाकर। पहली मैच का मैंने तो मैच रहा है। चलिए सचिन मुंडे भाई ये अच्छे को करते हैं, ठंडे हमें कहाँ छोड़ेंगे भाई। लेकिन कोई बात नहीं सचिन दादा, मैंने जिक्र किया भाई आपकी खेल देखकर हमने यहाँ तक बढ़े हैं। तो चलिए पहले मैच के योगेश देखिए बैक टू बैक को मैन ऑफ द मैच है। आयशा 11 भोरले टीम देखिए बात करेंगे, जिस नाम से खेलेगी आयशा 11 भोरले। और उसके साथ देखिए बात करेंगे गांव देवी देखिए एकाटपड़ा टीम देखिए बात करेंगे, बड़ी अच्छी टीम देखिए, बहुत सालों से एकाटपड़ा टीम। मैंने यही बात बताया, मेरी भी जब कमेंट्री की शुरुआत थी, आज भी देखिए अनुभव खिलाड़ी के साथ साथ रोहित दादा हमारे गायकर। पिछले साल देखिए जब उनकी टीम क्वालिफाई की थी इस मैदान में, मुझे भूलना नहीं चाहूँगा, यहाँ पर बड़े खुश थे और ऑनलाइन देखिए कैश प्राइज भी भेजे थे। और आज भी देखिए क्रिकेट में ऐसे खिलाड़ी रहते हैं। तो चलिए बात करेंगे आज ये तो तय हो गया, रोहित दादा के साथ मैच कवर किया जाएगा। चलिए 2 देखिए 25 में पहला गेंद गिरने जा रही है, 24 हुआ है, अभी 25 तक गेंद गिर जाएगी। और एकाध पड़ा टीम आपको ध्यान रखना होगा, जैसे बैटर आपका एक आउट होते हैं ना, रेडी बैटर को तुरंत मैदान में उतारना होगा, चाहे उसके लिए जो रहता है ना सेफ्टी गार्ड वो भी इस्तेमाल करके रहिए, तैयार में रहिए। देखिए हम अंतर्राष्ट्रीय में भी देखते हैं 2-2 खिलाड़ी को जय दादा, 2-3 बैटर देखिए पैड पहनकर तैयार रहते हैं, हेलमेट पकड़ के भी, ग्लोव्स लगा कर भी, क्योंकि आपने देखा होगा ना श्रीलंका के जो मैथ्यूज जहाँ पर लेट आए थे विकेट पर, जहाँ पर टाइम ज़्यादा लिए थे, जिसके कारण बांग्लादेश के कप्तान ने अपील किया वहाँ से और उन्हें टाइम आउट के कारण आउट होकर जाना पड़ा। ओ ये चलिए भाई स्लोअर गेंद और पड़ा विकेट देखिए भाई। यहाँ से मंगेश की बात करेंगे ना, ये टीम के रेड के हड्डी होते हैं भाई, ये विकेट नहीं था जिससे कहते हैं ना विधानसभा का टिकट आपको मिल जाना। इस मैच का कहीं ना कहीं टिकट मिला है, लेकिन किसी भी कम नहीं मान सकते हैं, क्योंकि पिछले साल इतिहास उठाकर देखिए जो नॉन स्ट्राइक पर साहिल है ना भाई, इसका ऑलराउंडर प्रदर्शन इस मैदान में बड़ा बेहतर रहा है। चलते हैं यहाँ पर डीजे नहीं भाई आदत बन गई यहाँ पर, खास करके देखिए मम्मी की मम्मी जो एक्सपर्ट है यहाँ पर जय रोहित दादा निश्चित रूप से, और जिनका देखिए बात करेंगे क्रिकेट देखिए इतना नज़दीक नहीं था, थोड़ा दूर था, लेकिन फिर भी देखिए ना 31 मनाए ना यहाँ डीजे बजा रहे हैं। नहीं अच्छी सोच है मेरे हिसाब से,
लेकिन से इतना मेहनत से जहाँ टूर्नामेंट का सब फिक्स हो चुका था, जिसके कारण ये मैच को चलाना पड़ा। क्योंकि देखिए मंडप वाले ने भी उनका डेट तारीख दे दिया, उनकी लुस्कान है, नहीं तो अपनी लुस्कान है। दूसरे डीजे वाले सब रेडी हो जाता है भाई एक महीना पहले कम से कम। तो वापस ये चीज़ को पीछे हटाना, ये कोई हमारे पास आईसीसी बीसीसीआई नहीं है जो वो भरपाई कर लेगी भाई। तो इसे भरपाई करना इतना आसान नहीं रहता है। ओ ये चलिए भाई, थोड़ा नो लुक भी कह सकते हैं और खड़े खड़े स्वीप भी कह सकते हैं। नजरें कहीं निगाहें कहीं, यही बात का ये मैदान पर ये टीम का जलवा है भाई। क्योंकि ये मैदान को वो फेवरेट मानते हैं और इस मैदान पर एकाडपड़ा टीम की बड़ी भरोसा है। क्योंकि भरोसा इसलिए है, जब नारायण साहब ने देखिए उनकी सुकन्या उनकी बेटी को जब दिए थे इस गांव पे, तभी तो भरोसा रखे थे ना। तो वही भरोसा देखिए क्रिकेट में उनकी टीम को भी मिला है। हमेशा किताब जब जीतते हैं भाई यहाँ से। चलिए बहुत बढ़िया, देखिए यहाँ से वक्त दुनिया बदल चुका है। जय दादा सुबह महीने पहले आए, आपका जिक्र किया कि जय दादा कहाँ है भाई, लेकिन बताए कि वो भी आ जाएंगे 40+ में। बहुत बढ़िया अपील देखिए यहाँ से। चलिए सर देवी चौड़ा नाइट में देखिए 40+ टीम दिखेंगे और जय दादा जहां पर देखेंगे पाली टीम। देखिए यहाँ से स्कोर की बात करेंगे, 6 रन बनाए। साहिल देखिए अगर बात की यहाँ पर साथी खिलाड़ी 37 रुपये कर से देखिए छक्का लगाने के बाद 2 डॉट गेंद। चलिए हवा में गेंद है यहाँ से और चांबो देखिए विकेट पकड़ते हुए। चलिए बात करेंगे देवीचापाड़ा में, देखिए बात करेंगे जो 12 तारीख तक रहेगी रेगुलर प्राइस रहेगी और 13-14 40+ 2-3 रहेगा यहाँ से। जय दादा देखिए यहाँ पर जुड़ते हुए यहाँ से स्कोरिंग में, क्योंकि विशाल लंच के लिए जा रहे हैं। और मंगेश पाटिल देखिए बात करेंगे हमारे साथी कमेंटेटर देखिए, और वो इस वक्त देखिए कमेंटेटर बॉक्स में जुड़ रहे हैं। ओवर का एक बॉल है ना, अभी भी देखिए शायद इस ओवर का एक गेंद बची है। चलिए गेंद से अभी भी यहां से, और गेंदबाज देखिए फिर से एक बार रहेंगे तैयार से। ओ ये चलिए हुक किया यहां से और बाउंड्री लाइन के बहुत दूर देखिए लॉन्ग लेग में पहुंचा है भाई। और आता हुआ देखिए यहां से 6 रन आते आते ही दाग दिया भाई छक्का। और बैटर की बात करेंगे तो यहां से मयूर वही थे देखिए यहां से 600 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर दिए और स्कोर को देखिएगा अच्छी जगह पहुंचा दी। अब 12 रन तक पहुंच चुके हैं, लेकिन देखते हैं अब आने वाला 24 दिन कितना अहम रहेगा दोनों टीम के लिए। और जुड़ रहे हैं देखिएगा अच्छी आवाज़, सुरीली आवाज़, जिस आवाज़ ने टेनिस क्रिकेट में जादू चलाई है। क्योंकि पिछले साल जब पीपीएल में ये कमेंट्री कर रहे थे ना पनवेल प्रीमियर लीग में, मैं खुद सामने से ऑनलाइन मैच देख रहा था और इतनी उन्होंने एनर्जी डाले थे। मैंने इनकी बंधु रोशन पाटिल को कॉल किया, रोशन ये कमेंटेटर कौन है इस वक्त जिनकी कमेंट्री चल रही है? और उन्होंने बताया मंगेश पाटिल। मैंने ओह वाट इज जॉक, कहीं मजाक नहीं कर रहे हो ना? नहीं बोलते नहीं मंगेश, लेकिन जब शुरुआत की थी देखिए और आज के वक्त में देखिए बहुत अच्छी कमेंट्री कर रहे हैं, इसलिए हमेशा नेरे धुंधरे विभाग में छाए रहते हैं। लेकिन इनकी एक दिक्कत क्या है, इन्हें जब मैं लंबा जब बुलाता हूँ बोलते इतना दूर नहीं जाना है। भाई इतनी दूर नहीं जाओगे तो आवाज़ कैसे दूर दूर आपकी पहुँचेगा? थोड़ा मंगेश वो भी करते रहिए भाई यहाँ से। तर थँक्यू सो मच बाबूशाह. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच पाहायला मिळेल. एका साईडला आयशा 11 बोरले आणि त्याला फाईट करतो एकाडपाडा. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत आणि ते पकडल्याचे संपलाय. फलंदाज साहिल गायकरचा खेळ हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीमला.
तर तिसरा धक्का फलंदाज साहिल गायकर, त्याच्यानंतर आपण मंगेशची विकेट पाहिली आणि त्याच्यानंतर सतीशची विकेट. हे 3 धक्के लागले. सध्या बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीमला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12 आणि त्याच्यानंतर सेकंड षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलं गोलंदाज प्रतीक पाटीलनं, जिथे तिसरा धक्का बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीमला. टॉस जिंकला बोर्ले टीमनं आणि घेतलेला निर्णय आणि त्याच्यावरती अगदी चांगली गोलंदाजी सत्या आपण आयशा 11 बोर्ले टीमची पाहतोय. सेकंड षटक गोलंदाज प्रतीक पाटील, नवीन फलंदाज स्नेहांकित फलंदाज. अगदी वेगळ्या शैलीनं हा फटका थर्ड मानला. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, हा आलाय चौकार. चार धावाला 4 धाब्यानं संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या पाहिली संघ 16 या आकड्यावरती. पेवनचा हा दुसरा षटक या पहिल्या बॉलवरती विकेट आला. त्याच्यानंतर लगेच 5व्या क्रमांकासाठी स्नेहांकित रुपेकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती एक चांगला अगल्या वेगळ्या शैलीनं फटका एक्झिक्यूट केला, जिथे थर्ड मान मध्ये आपण चौकार पाहिला. पुढचा बॉल हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न जड मध्ये फेकला होता, ऑनसाइडला खेळलाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाब्याला प्राधान्य देत असताना सध्या हलवापणे प्रवास करत असताना एकाडपाडा हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 17 या आकड्यावरती. पहिल्या पिवांच्या षटकामध्ये 12 खर्च केला गोलंदाज दर्शन पाटील आणि त्याच्यानंतर हा षटक वेटानॉच लेट कटचा नजाकत, अगदी पॉइंट मधून डीपला चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार. चला ऑलरेडी 9 मिनिटं तुम्ही टाइम खर्च केला. लक्ष असू द्या, बोर्ले संघ टाइम अलर्ट केलाय, त्याच्यामुळे वेळेनुसार खेळ करावा लागेल, याच्याकडे लक्ष द्या. बोर्ले संघ पुढचा बॉल गोलंदाज तया प्रतीक पाटील. बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न सुरू होता. लेंथ लाईन भरपूर चांगली होती आणि इथे हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा पहिला संघ 21-21 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. या षटकाचा विचार केला 2 चौकार या षटकामध्ये आल्यात, मात्र 5 चेंडूच्या अखेर तब्बल 9 धावा खर्चा. लेंथ लाईन चांगली आहे, अवे फ्रॉम द बॉल हा डिलिव्हर केला आणि अंतिम बॉल फेकला डॉट. 2 षटकांचा केस समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिल्या. संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. हा षटक निर्णायक राहिला. सेकंड पॉवर प्लेचा हा षटक प्रतीक पाटीलला चांगला फेकला, ज्याच्यामध्ये 1 धक्का नावक्या 9 धावा प्रतीक पाटीलनं खर्च केल्या. तर 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूचा केस समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 21 धावा फलकावरती आल्यात. वेगानं बॅट फिरली होती, तेवढीच चांगली लेंथ लाईन गोलंदाजी पाहायला मिळतं. तिसरा गोलंदाज सेकंड स्पेल घेऊन आला गोलंदाज दर्शन पाटील. हा गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. पहिला बॉल निर्धाव आला. धावसंख्या स्थिर 21-21 धावा धाव पुस्तकावरती. 5 षटकांची मॅच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रतिप्रहार करावा लागेल. मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर पदतालिकेचा वापर केला होता, मात्र अगदी शरीर लगत हा बॉल डिलिव्हर केला, जिथे लेग पायस मध्ये सिंगल मिळेल. एका धाब्याला प्राधान्य, एका धाब्यानं संघ पुढे सरसला आणि संघ जाऊन पोहोचला तब्बल दुरी 22 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना एकाडपाडा
त्याच्यानंतर बाबूजी मांडे सिंगर तलेगाव यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती आणि खरं तर आजच्या प्राप्त टीमचे बिग पॅकर्स आहेत त्यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. एक चांगली स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय जिथे पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल. एका साईडला आयशा 11 बोरले आणि त्याला फाईट करतोय काडपाडा. या बॉलवरती दाबाला दोन दाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धाबसंख्या पहिली संघ 24-24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गाचा सेकंड स्पेल फेकत असताना गोलंदाज दर्शन पाटील. Oh, you miss, I will definitely it. Furniture destroy. हा लागतोय चौथा धक्का बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीमला. तर संघाची धाबसंख्या पहिली संघ 24-24 धावा जिथे विकेट गमावला एकाडपाडा टीमनं चौथा 4 विकेट गेल्यात. थोडंसं संयम बाळगावं लागेल मॅचमध्ये विकेट वाचून टार्गेट सेट करावा लागेल. पाकफूटवरती वारंवार जाण्याचा प्रयत्न टार्गेटचा प्रयत्न केला. पाकअप भरपूर चांगला आला आणि तोपर्यंत पहिलं सिंगलला प्राधान्य दिलं. अलवारपणे सध्या प्रवास करत असताना बॅटकटमध्ये सिंगल आली. अगदी चांगली पंचाची भूमिका पाहायला मिळतं. आमचे द्वारकनाथ सर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय विनोद पाटील सर ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली पंचांची भूमिका आपण पाहतोय त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. या बॉलवरती सिंगल आली. एका दाबेला प्राधान्य दिला. एका दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघ 25-25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल थोडा स्लोवर होता. लो फुल टॉसला आउट अपील झाली. LBW चा शिकार 5वा धक्का बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीमला लागलाय. पाचवा धक्का. 5 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. दाबेसाठी आता संघर्ष करतो मॅच मध्ये एकाडपाडा संघ कारण की षटक क्रमांक 3 मार्गस्थ आणि फलकावरती धावा पहिला अवघ्या 25 धावा. मागील 3 सामन्यामध्ये एक चांगलं फलक पाहायला मिळाला. मात्र या षटकामध्ये थोडंसं लो स्कोर एकाडपाडा संघ करत असताना मात्र फाईट टाईट करायची असेल तर तुम्हाला या अंतिम काही बॉलवरती प्रतिप्रहार करावा लागेल. विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारवा लागेल. मात्र गमवलेलं विकेट तब्बल 5 विकेट गमवल्यात आणि इथे थोडंसं डोकेदुखी राहिल्या. धाबेसाठी संघर्ष राहिला मॅचमध्ये एकाडपाडा टीमचा. पुढचा बॉल गोलंदाज चौथा गोलंदाज 3रा ट्रम नगीरचा भूषण पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल पाठची एज घेत असताना चेंडू मागे निघून चालला. थर्ड मॅनला पदतालिकेचा फुटबॉलचा वापर केला. मात्र चेंडू फरार. चित्ते मिळतील या नशिबाच्या जोरावरती 4 चौकार आलाय आणि 4च्या मदतीनं संघ देखील पुढे सरकला जाईल. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 29-29 या आकड्यावरती. थोडंसं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुका घडल्या आणि जिथे 4 धावा बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीमला मिळाल्या. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर. दॅट इज अ मायटी पॉवरफुल हिट ठोकलाय हा षटकार. आता इथे थोडस धावगतीला वेग दिला. एक्स्ट्रा पाय ठेवला फलंदाज जिशान या फलंदाजांना संदेश गायकर ज्याच्या बॅटमधून आपण 1 चौकार 1 षटकार पाहिला आणि तोच फलंदाज सध्या आक्रमक रूप धारण केलं. गरजेचं होतं कारण की मागील 3 षटकामध्ये अगदी धावगतीला ब्रेक लावला होता. आता इथून पुढे चांगला संघर्ष करायचा, चांगला टार्गेट सेट करायचा
आणि 30 रणनीती आखल्या मॅच मध्ये एक चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, चेंडू मागे निघून चाललाय, हाताला स्पर्श झालाय की नाही, यस फलंदाज बाद, रनआउटचा शिकार. आणि इथे मात्र हा लागतोय 6वा धक्का एकाडपाडा टीमला. येस, पाहिलं जाईल ऑन स्क्रीन आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते. चला, नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज होता तो आता त्याला माघार परतावा लागेल. हा लागलाय 6वा धक्का बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीमला. रनआउटचा शिकार झाला हा 6वा धक्का. गोलंदाजच्या हाताला ब्रश होऊन सरळ चेंडू अगदी स्टंपवरती अदलला आणि इथे मात्र फलंदाज जिशान हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 35 या आकड्यावरती. संदेश गायकर वैयक्तिक चांगला खेळ साकारतो, तो अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसलाय सध्या एकाडपाडा संघ. कारण की जिथे 5 फलंदाज 5 मुख्य खेळाडू बाद झाल्यानंतर पूर्ण टीमची जबाबदारी होती ना, ती जबाबदारीनं फलंदाज संदेश गायकरने घेतली. चला संदेश, तुम्हाला स्ट्राईकवरती जावं लागेल. तर नवीन फलंदाज सुनील रुपेकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता भूषण पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये संदेश गायकर वैयक्तिक चांगला खेळ साकारतोय सध्या एकाडपाडा टीमसाठी. प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली आहे, थोडासा शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला आणि इथे तुम्हाला हा बॉल डॉट पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर असेल, टोटल 35 धाबा धावपुस्तकावरती आल्यात. या षटकामध्ये आपण पहिल्या 2 बॉलमध्ये आक्रमक रूप धारण केलं, त्याच्या मागे 2 बॉलमध्ये बॅकअप भूषण पाटीलनं दिलं. सध्या आयशा 11 बोर्ली टीमसाठी प्रहार करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह केला, चांगला फटका क्षेत्रक्षे वेगाने येतील, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, थ्रो अचूक होती, पाकअप आलं आणि तोपर्यंत चित्याच्या चपलाईनं या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघ जाऊन पोहोचला 37-37 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना एकाडपाडा चेंडूचा बिच्छा केला तर
अंतिम बॉल असेल. भूषण पाटील हा गोलंदाज चौथा षटक मार्गस्थ आणि 37-37 धाबा. संदेश ऑन स्ट्राईक वरती होता, मात्र अंतिम बॉल देखील डॉट फेकलाय भूषण पाटीलला आणि इथे 4 षटकांचे केस समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना एकाडपाडा 37-37 या आकड्यावरती. चला पुढची मॅच असेल तलेगाव वाडी आणि त्याला फाईट करेल छत्रपती शिवाजी महाराज नेरे. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. तर 4 षटकांचा अर्थात 24 चेंडूंचा केस समाप्त झाला. 24 चेंडूंच्या अखेरीस 37-37 धावा धावपुस्तकावरती आल्यात. आता सावगाच्या षटकामध्ये प्रहार करावा लागेल. किमान 50+ धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट करू शकतो. तो मात्र एकाडपाडा संघ शेवटच्या षटकामध्ये 15+ धावा होणं हे गरजेचं राहील सध्या एकाडपाडा टीमसाठी. तोच प्रयत्न करत असताना चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये पकडला झेल संपलाय. फलंदाज सुनील रुपेकरचा केला हा 7वा धक्का. बॅटिंग करत असताना टीम एकाडपाडा. पहिल्या बॉलवरती विकेट आला. गोलंदाज प्रफुल्ल पाटील हा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं आज विचार केला तर पोर्ले टेनिस क्रिकेटला पुढे नेण्यासाठी अगदी चांगलं केस साकारलं सातत्यानं आणि तोच एक अष्टपैलू खेळाडू प्रफुल्ल पाटील सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. अलाउन द कार्पेट खेळला ऑनसाईडला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी धाडस मानस होत नाही. फक्त एकच धाब्याने सवादा मानला आणि एका धाब्याने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 38-38 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती विकेट आला. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी साकारत असताना दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज संदेश गायकर ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला आणि वैयक्तिक 13 धावांचे योगदान देत असताना सध्या ऑन स्ट्राईकवरती प्रहार करावा लागेल मॅच मध्ये आणि अशा स्थितीमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी साकारतोय. स्लॉगच्या षटकामध्ये देखील जखडून ठेवण्याचा प्रयत्न सध्या एकाडपाडा टीमला केला जातोय. प्रफुल्ल पाटील चांगली गोलंदाजी करतो. मागे 3 बॉल अवघ्या एकच धाव 1 विकेट. कमालीचा षटक राहिला. अंतिम षटक कसं फेकावाना याचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना प्रफुल्ल पाटील हा गोलंदाज समोर तेवढा ताकद खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये संदेश गायकर हा फलंदाज. लो फुल टॉस बॉल होता. अलाउन द कार्पेट केलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक होते थोडस चाचपारले आणि जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत दब्बलला प्राधान्य दिला. 2 धाबेला प्राधान्य. 2 धाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. तब्बल 40 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका अपेक्षा धरून बसलाय सध्या एकाडपाडा. बॅकफूट वरती गेले मात्र लेंथ लाईन चांगली आहे. लगेच चांगली अगदी फलंदाच्या मनामध्ये काय चाललं त्याच्या विपरीत गोलंदाजी करत असताना प्रफुल्ल पाटीलला फेकला हा डॉट चेंडू. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी टर्लिंग पॉईंट षटक फेकलाय कारण की या 5 बॉलमध्ये अवघ्या 3 धाबा ज्याच्यामध्ये 1 विकेट प्रफुल्ल पाटीलला आपल्या अकाउंटमध्ये ऍड केल्या. अंतिम बॉल टार्गेट सेट अप बॉल. गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा कंप्लीट केला. अंतिम बॉल वरती आला 2 धाबा. अशा रीतीनं पहिला
सत्र समाप्त झालं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीमनं धाबा जमा केला. 42 सेकंद 17 मध्ये लक्ष्य पार करावं लागेल. आयशा 11 बोर्ले टीम समोर लक्ष्य 43 धाबेचा प्रभाव सेकंद 17 मध्ये करावा लागेल. चला टॉस साठी या तलेगाव वाडी संघाचा संघनायक आणि नेरे टीम आपला संघनायक आपण पाठवा टॉस साठी. पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच एका साईडला तलेगाव वाडी आणि त्याला फाईट करेल छत्रपती शिवाजी महाराज नेरे या दोन संघांदरम्यान आपल्याला ही लढत पाहायला मिळेल. तर नेरे टीमचा संघ नाही केलाय तलेगाव वाडी टीमचा देखील संघ नाही केला. आपण टॉस करूया. हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन चेतन दादांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण टॉस करायचा. पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच एका साईडला तलेगाव वाडी आणि त्याला फाईट करेल छत्रपती शिवाजी महाराज नेरे. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या ते सन्माननीय आदरणीय चेतन दादा शेलके एक दमदार योगदान या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि त्यांच्या पवित्र शुभास्य आपण टॉस करूया. पहिल्या फेरीमध्ये अंतिम मॅच नेरे टीमला फाईट करेल तलेगाव वाडी या दोन संघांदरम्यान ही मॅच पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती प्रफुल्ल पाटील आणि फलंदाज संदेश पाटील ही जोडी खेळपट्टीवरती कॉम बॉक्स मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. लक्ष्य पाहिलं सेकंद 17 मध्ये लक्ष्य पार करायचं तब्बल 43 धावांचं लक्ष्य सेकंद 17 मध्ये पार करावं लागेल. तर मात्र आयशा 11 बोर्ले टीमला अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषक रोबन ट्रॉफी ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये 2 सायकल त्याच्यानंतर मानद सिरीजसाठी बाईक आणि चांगल्या ट्रॉफी देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. तेवढंच चांगलं योगदान सर्व ग्रामस्थांचं भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलं. सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. मॅचला सुरुवात होईल. लक्ष्य सेकंद 17 मध्ये 43 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा मॅचमध्ये. तर मात्र आयशा 11 बोर्ले टीमला आणि तो लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी दोन्ही खेळाडू अगदी चांगले खेळाडू सध्या बोर्ले टीमसाठी एका साईडला संदेश पाटील आणि प्रफुल्ल पाटील चांबो ही जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. प्रफुल्ल पाटीलचा विचार केला तर आज बोर्ले टेनिस क्रिकेटला या टेनिस विश्वामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्याने केला आणि भरपूर चांगला खेळ अनेक स्पर्धा असो चांगला खेळ त्यांना साकारला आणि स्वतःला अनेक स्पर्धेमध्ये सिद्ध केला. गेम ऑन.
पहिलाच बॉल थोडंसं लाईन खराब आहे. पंचांचा इशारा आला की बॉल वाईट या अतिरिक्त दाबेनं अकाउंट ओपन झालं. लक्ष मोठं नाही आहे त्याच्यामुळं या मॅचमध्ये सेकंद 17 मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. टी फॉर टॅट जसं तर तसं उत्तर सेकंद 17 मध्ये द्यावं लागेल काटपाडा टीमला. समोर चांबॉय हलक्या हाताने पोस्ट केला. चेंडूला सन्मान दिला आणि इथे सिंगल पाहायला मिळाला. पाटकटमध्ये सिंगल आली. एका दावेनं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या 2. स्ट्राईक देखील रोटेट झाली. स्ट्राईकवरती संदेश पाटील हे टीमचे दोन्ही खेळाडू सर्वाधिक चांगले खेळाडू म्हणून यांच्याकडे पाहिलं जाताना ती सध्या सलामीची जोडी खेळपट्टीवरती. संदेश पाटील इन ॲक्शनमध्ये हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईकवरती पाहता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज साहिल गायकर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. बॅकअप आला आणि इथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळता. पहिला बॉल वाईट होता. त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी करत असताना साहिल गायकर जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे एकाडपाडा टीमचा आणि मेहनत करतो मॅचमध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. समोर फलंदाज संदेश पाटील हा फलंदाज अगदी ऑर्कर चाच्यामध्ये शिकार केली. फलंदाज संदेश पाटीलची हा पहिला धक्का आयशा 11 बोर्ले टीमला. तर पहिला धक्का फलंदाज संदेश पाटील मैदानातून बाहेर झाला. लक्ष जरी मोठं नसलं तरी आम्ही त्या धाबा डिप्रेस करू हे दाखवत असताना मॅचमध्ये एकाडपाडा आणि पहिला प्रामुख्य गोलंदाज साहिल गायकर अगदी चांगली गोलंदाजी करतो. पहिला बॉल थोडासा लाईनमधून भटकला. मागील आपण पाहिलं तर 3 बॉल अगदी योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी सध्या साहिल गायकरची पाहायला मिळते. समोर नवीन फलंदाज देवेंद्र पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली आहे. पहिला षटक अगदीच चांगला फेकतोय एकाडपाडा टीमसाठी साहिल गायकर मुख्य ट्रम्प कार्ड आहे ज्याने सध्या एक वार केला. संदेश पाटीलची विकेट आपल्या अकाउंटमध्ये ऍड केली. लक्ष 42 धाबेचा प्रवास 43 धाबेचा प्रवास मॅचमध्ये करायचा. पुन्हा एकदा थोडंसं लाईन पाहावी लागेल. लेक्स्टमला मिस बॉल करत होताना पंचांचा इशारा आलाय की बॉल वाईट आहे. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त दाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ 3 या आकड्यावरती 3 धाबा धाव पुस्तकावरती. समोर देवेंद्र खोदकाम केलं. ऑनसाईडला केलेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक दूर आहेत. अंतिम क्षणाला चेंडूला उचलती फेकतील तोपर्यंत तप्पलला प्राधान्य दिला. 2 धाव आल्या. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली 5 या आकड्यावरती. पहिला षटक कमालीचा फेकतोय सध्या साहिल गायकर हा गोलंदाज. कारण की 42 धावा 30 चेंडूमध्ये वाचवायचे आहेत आणि त्याच्यासाठी मेहनत करतो मॅचमध्ये सध्या एकाडपाडा. विकेटसाठी प्रयत्न विकेट घ्यावे लागतील मॅचमध्ये तेव्हाच धावगतीला रोखलं जाईल. प्रहार केलाय. चांगला फटका मिडॉनमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. पॉवर सर्कलचा हा षटक आहे. चित्ते फलंदाज देवेंद्र पाटील याच्या पाठमधून हा चौकार आलाय. चला स्पीडअप करा. आपण जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. विनंती असे एकाडपाडा टीमला. कारण की आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक संघ सुपर 4 साठी दाखल करायचा आणि टाइम देखील अलर्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वेळेनुसार खेळ करावा लागेल. जेव्हा टॉस सोडवताना आम्ही तुम्हाला तुमची पूर्णपणे माहिती कळवतो की तुम्हाला 5 षटक
25 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागते. त्यांना 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक काही करून फेकावे लागतील, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त प्लेयर घ्यावा लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस गोलंदाजी दमदार राहिली एकाडपाडा टीमसाठी, कारण की साहिल गायकरनं धावा खर्च केल्या 9 आणि विकेट संदेश पाटीलजी मैदानातून बाहेर काढल्या. चांबो अद्याप खेळपट्टीवरती या प्रफुल्ल पाटील हा फलंदाज तुम्हाला इन ॲक्शनमध्ये. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश गायकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. चला स्पीडअप लक्ष असू दे, एकाडपाडा टीम जास्त वेळ खर्च करता. मॅच इम्पॉर्टंट आम्हालाही ठाऊक आहे, मात्र वेळेलाही महत्त्व द्या, कारण की आजच्या दिवसामध्ये एक संघ सुपर 4साठी दाखल करायचा, सुपर 5साठी दाखल करायचा, त्याच्यामुळं आपण थोडं स्पीडअपमध्ये खेळ चालू करा. पहिला बॉल समोर चांबो प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता आणि अगदी चढमध्ये बॉल हा डिलिव्हर केला मंगेश गायकर या गोलंदाजांना, आणि इथे तुम्हाला हा बॉल डॉट पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर 9 या आकड्यावरती, लक्ष मोठं नाही आहे. 42 धाब्यांचा प्रवास मॅचमध्ये आयशा 11 बोर्ले टीमला करायचा. हो, चांबोला शांत ठेवण्याचा प्रयत्न, अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी करत असताना मॅचमध्ये मंगेश गायकर 4 रीतीनं पहिला षटक राहिलं साहिल गायकरचा, तशाच रीतीने गोलंदाजी करत असताना मॅचमध्ये मंगेश गायकर जो दुसरा ट्रम्प कार्ड आहे एकाडपाडा टीमचा, त्यानं सध्या शांत दिला प्रफुल्ल पाटील चांबो या फलंदाजाला. हो, इथे चांगला फटका आहे, लो फुल टॉस बॉल होता, अगदी मिड विकेटला हा फटका एक्झिक्यूट केला. गोलीच्या वेगानं चेंडू फरार, तिथे मिळतीचा ठोकलाय चांबो, प्रफुल्ल पाटीलला चौकार. चौकाराला 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 13 या आकड्यावरती. प्रफुल्ल पाटीलची विकेट मॅचमध्ये इम्पॉर्टंट असेल मी म्हणेन ना एकाडपाडा टीमसाठी. जर तुम्हाला 43 धावा वाचवायच्या आहेत ना, तर तुम्हाला प्रफुल्ल पाटीलची विकेट लवकर घ्यावी लागेल, तेव्हाच तुम्ही धावेवरती अंकुश लावण्यामध्ये सक्षम होऊ शकता. मात्र अशा स्थितीमध्ये सध्या प्रफुल्लच्या बॅटमधून हा चौकार आलाय, तिथे संघाची धावसंख्या पहिली संघ 13 या आकड्यावरती. मंगेश गायकर मागे 2 बॉल अगदी चांगले येतात, त्याच्यानंतर अगदी बॉडीला चौकून हा फटका एक्झिक्यूट केला मिड विकेटला, चेंडू 4 धाब्यासाठी. हो, सन्मान दिला, हलक्यात पुश केला, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी धाडस मानस करत नाही, फक्त एकच धाब्यानं समाधान, एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती फलंदाज देवेंद्र पाटील ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला आणि तो फलंदाज इन ॲक्शनमध्ये. टोटल संघाची धावसंख्या पहिली 14 धावा. थोडंसं मी म्हणेन चांगली गोलंदाजी साकारते, थोडंसं बॅकअप देत असताना गोलंदाज मंगेश गायकर या षटकाचा विचार केला तर तब्बल या षटकामध्ये 3 बॉल निर्धाव फेकल्या, ज्याच्यामध्ये 5 चेंडूच्या अखेरीस 5 धावा अवघ्या खर्च केल्या. 2 षटक अगदी चांगले एकाडपाडा टीमसाठी राहिले आहेत, जिथे धावगतीला थोडंसं ब्रेक लावण्याचं काम एकाडपाडा टीमने केलं आहे. मात्र प्रफुल्ल पाटीलची विकेट मॅचमध्ये इम्पॉर्टंट असं. टॅपिंग क्रिकेट ऑन साईडला खेळलाय, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकारला, फक्त एकच धाब्यानं समाधान मानला. बचेंगे तर और लढेंगे हे सांगलं प्रफुल्ल पाटीलला, आणि या बॉलवरती आले सिंगल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. सध्या अगदी हलवापणे प्रवास सुरू आहे आयशा 11 बोर्ले टीमचा. संघ 15 या आकड्यावरती. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धाबा आल्यात 15, लक्ष 43 धाब्यांचं होतं. आता येणारे 18 बॉल 28 धाब्यांची गरज. 5 बॅलन्स आहे, कारण की सेकंड 17 पर उत्तर देत असताना एकाडपाडा टीम देखील चांगली गोलंदाजी करतो. 4 रीतीनं पहिल्या 17 गोलंदाजी राहिली ना आयशा 11 बोर्ली टीमचे, आणि त्याचं उत्तर देतो सेकंड 17 एकाडपाडा टीम. मागील 12 बॉल अगदी चांगली गोलंदाजी साकारली आणि 12 बॉलमध्ये अवघ्या 15 धावा, आणि त्याच्यामध्ये एक विकेट संदेश पाटीलची आली आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय साहिल गायकर. सेकंड स्पेल घेऊन आला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला स्पेल, पहिला पेबलचं षटक भरपूर चांगलं फेकलं. त्या षटकामध्ये आपण पाहिला 9 धावा, आणि त्याच्यानंतर मंगेश गायकरनं षटक फेकला. च्या षटकामध्ये आला ओ त्रिफलाची क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला यॉर्कर. चाच्यामध्ये शिकार केली देवेंद्र पाटीलची,
आणि हा दुसरा धक्का आयशा 11 बोर्ले टीमला. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलं गोलंदाज साहिल गायकरनं आणि जिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना आयशा 11 बोर्ले टीमला. पण सध्या शांत वेळेला बॅटिंग करत असताना बोर्ले टीमला चांगली गोलंदाजी करत असताना मॅचमध्ये साहिल गायकर आणि त्याच्यानंतर मंगेश गायकर दोन्ही गोलंदाजांना अगदी 100% योगदान दिलं एकाडपाडा टीमसाठी आणि संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतं. 43 धावा वाचवायच्या 30 बॉलमध्ये आणि तो वाचवण्यासाठी मेहनतीची पराकष्ट करत असताना सध्या एकाडपाडा हा संघ. पुढचा बॉल गोलंदाज सया साईल झडमध्ये फेकण्याचा प्रयत्न सातत्यानं टॅपिंग क्रिकेट झालं ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत आणि सिंगल मिळेल. प्रफुल्ल पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये येणार तोपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये असेल बोर्ले संघ. मात्र प्रफुल्लची विकेट महत्त्वाची असेल एकाडपाडा टीमसाठी आणि त्याच्यासाठी विकेटसाठी तुम्हाला चालक कट रचावा लागेल. तो कट रचण्यामध्ये यश मिळेल का एकाडपाडा टीमला हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सया साईल झडमध्ये बॉल अगदी कोलवर टप्प्याचे बॉल डिलिव्हर करतो. यॉर्कर ब्लॉकचे दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न जबरदस्त तालमेल चांगलं रन पाहायला मिळालं आणि इथे या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या 2. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील ना तेव्हा तुम्ही ही रणनीती आका सिंगल डबलला प्राधान्य द्या आणि तेच करत असताना प्रफुल्ल पाटील हा फलंदाज एक चाणक्य खेळाडू आणि तेवढंच चांगला युक्तीचा वापर करतो मैदानाच्या आतमध्ये. 2 धावाला 2 धाब्यानं संघ 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा सन्मान दिला हलक्या हातानं पुश केलं. खुश रहो खुश रहो हा मंत्र जपलाय सध्या प्रफुल्ल पाटीलला. समजदारने क्रिकेट खेळतं सध्या सन्मान देतो कारण की साहिल गायकर एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्यासमोर अगदी चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न सध्या प्रफुल्ल पाटील करतोय. संघाची धावसंख्या पहिली संघ 19 आकड्यावरती येणारे 14 बॉल 24 धाबा. लक्ष मोठं नाही आहे मात्र गोलंदाजी तेवढी चांगली पाहायला मिळते सध्या एकाडपाडा टीमची. सगळं स्पेल फेकत असताना गोलंदाज साहिल गायकर प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता ऑनसाईडला केलाय. सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न नकारला फक्त एकच धाबेनं समाधान. या बॉलवरती आले सिंगल एका धाबेनं संघ पुढे सरसावलाय. धावांची इन्व्हेस्टमेंट पहिली संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक 13 आणि 13 मध्ये करायच्या 23 धावा. 13 बॉल 23चं समीकरण. सध्या चांगलं क्रिकेट प्रफुल्ल पाटीलचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सिंगल डब्बलला प्राधान्य देणं ही रणनीती चांगली आहे सध्या प्रफुल्ल पाटीलची. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. हलक्या हातानं पुश केलं अंतिम बॉलवरती आले सिंगल. ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानाच्या आतमध्ये घ्या पाण्याची पूर्तता करा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस 21 या आकड्यावरती आता येणारे 12 बॉल डबल दोरी 22 धाबा. 22 धाब्यांची गरज मॅचमध्ये सध्या आयशा 11 बोर्ले टीमला.
तर येणारे 12 बॉल आणि 22 धावांची गरज 11च्या सरासरीने आता धावा जमा कराव्या लागतील मॅचमध्ये. नक्कीच आयशा 11 बोले टीमला प्रफुल्ल पाटील अगदी चांगलं खेळ साकारते, सिंगल डबलला प्राधान्य देतं आणि सध्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करीत असताना आयशा 11 बोरले 3 षटकामध्ये आपण पाहिली चांगली गोलंदाजी झाली. 18 मध्ये अवघ्या 21 धावा खर्च केल्या. आता 12 मध्ये 22 धावा वाचवायच्यात, मात्र कशा रीतीनं गोलंदाजी साकारली जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जिशान हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर प्रफुल्ल पाटील पा विस्फोटक ग्रुप धारण करत नाही आहे. प्रफुल्ल पाटीलची खास ओळख आहे मोठ्या फटक्यांची, मात्र त्याचा वापर करत नाही आहे. शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल पाटील चांबो हा करत असताना इथे प्रहार करण्याचा प्रयत्न वेगानं पाठ फिरली होती. अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला जिशाननं, जिथे तुम्हाला पहिलाच बॉल निर्धाव पाहायला मिळेल. समीकरण पहिलं 11 मध्ये 22ची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये एक तरी मोठा फटका आणि तो फटका मारण्याचा प्रयत्न सध्या मॅचमध्ये प्रफुल्ल पाटील चांबू करता. पहिला बॉल निर्धाव आलाय. 11 मध्ये आता 22ची गरज सध्या आयशा 11 बोरले टीमला. मॅच इम्पॉर्टंट. पहिल्या फेरीमध्ये ही तिसरी मॅच आपण पाहतोय. एकाडपाडा आणि त्याला फाईट बोरले. जडमध्ये मागे तिन्ही गोलंदाजांना अगदी जडमध्ये गोलंदाजी केली आणि त्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पाटील चांबून केला. इथे देखील सिंगल आली. एका धाबेला प्राधान्य दिलं. एका धाबेनं संघ पुढे सरकला तब्बल 23 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत आता 10 बॉल आणि 21 धाब्यांची गरज आहे. डॉट चेंडू मॅचमध्ये निर्णायक राहतील एकाडपाडा टीमसाठी, कारण की गरजेचे डॉट चेंडू जेवढे फेकतील तेवढा प्रेशर क्रिएट होईल. तो मात्र बोरले संघावरती प्रहार केलाय. चांगला फटका कॅप सिलेक्शन. पंचांचा इशारा मिळतीचा ठोकला हा षटकार. तर 28 धावा धावपुस्तकावरती. आता समीकरण पाहिलं तर येणारे 9 बॉल आणि 15 धावांची गरज. 9 बॉल 15चं समीकरण. फलंदाज भूषण पाटील थोडासा स्कोरिंग मिस्टेक झालता चांबो. येणारे 9 बॉल आता 15 धावांची गरज. गोलंदाज सय्यद जिशान. पहिला बॉल आपण पाहिला निर्धाव, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यावरती किल्ला प्रहार भूषण पाटीलनं. पुन्हा एकदा अजून एक तडाखा सलग बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार येतोय फलंदाज भूषण पाटीलच्या बॅटमधून आणि मॅच मध्ये सध्या पगडा मजबूत करत असताना तो मात्र आयशा 11 बोरले संघा 5 सिंगल डबलला प्राधान्य. त्याच्यानंतर आलेले 2 मोठे फटके अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती उभा बॅटिंग करत असताना आयशा 11 बोरले. चला चेंडूची पूर्तता करा. संघाची धावसंख्या पाहिली संघ 34 या आकड्यावरती. मॅच बॉल आलाय आपण घ्या. 34 धावा धावपुस्तकावरती. आता येणारे 8 बॉल 9 धावांची गरज. भूषण पाटील 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आणि विस्फोटक फारी घेता. जिथे आपण पाहिलं संदेश पाटीलची विकेट अगदी स्वस्तामध्ये आउट झाली. त्याच्यानंतर देवेंद्र पाटील देखील वैयक्तिक 7 धाब्यांचं योगदान दिलं. थोडंसं प्रेशर निर्माण केलं होतं एकाडपाडा टीमनं आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं. प्रफुल्ल पाटीलनं चांगला खेळ साकारलं आणि त्याच्यानंतर भूषण पाटीलच्या बॅटमधून आलेले 2 मोठे फटके मॅचमध्ये वर्चस्व गाजवतोय सध्या आयशा 11 बोरले संघ. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जिशान हा गोलंदाज ऑफसाईडला केला. स्वतः गोलंदाज जाती चेंडू निघून चालला, मात्र तोपर्यंत सिंगल. एकेरी दुहेरी दाब्याला जरी प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकता आणि इथे तेच करत असताना सध्या फलंदाज भूषण पाटील एक धावाली. एका धाब्याने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 35. आता येणारे 7 बॉल 8 धावांची गरज. प्रफुल्ल पाटील हा फलंदाज. जर हा बॉल निर्धाव आला तर मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळेल. 7 बॉल 8 धावांची गरज. ऑफसाईडला केला. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत. विकेट प्रफुल्ल पाटील. महत्वाची विकेट. आता मॅच मध्ये कमबॅक केलं. सध्या शिरकाव केला एकाडपाडा टीमनं अंतिम बॉल वरती. महत्वाची विकेट आली. प्रफुल्ल पाटील चांबोला मैदान सोडावं लागलंय. आता येणारे 6 बॉल आणि गरज 8 धावांची.
येणारे 6 बॉल आणि 8 धावांची गरज मॅचमध्ये आयशा इलेव्हन बोर्ले टीमला. पहा मॅचमध्ये अंतिम बॉलवरती आलेली विकेट अगदी चांगली राहिली, कारण की ती विकेट होती प्रफुल्ल पाटील चांबोची आणि तिथनंच मॅचमध्ये शिरकाव केले सध्या एकाडपाडा टीमनं. अंतिम मोमेंटला मॅच रफ अँड टफ होत असताना एका साईडला एकाडपाडा आणि त्याला फाईट करत असताना संघ आयशा इलेव्हन बोर्ले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ऋतिक पाटील 5व्या क्रमांकासाठी इन झाला, मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल भूषण पाटील, ज्याच्या बॅटमधून आपण लगातार 2 षटकार पाहिल्या. तोच फलंदाज सध्या इन ॲक्शनमध्ये. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉलमध्ये 8 धावा डिफेन्स करून देईल एकाडपाडा टीमला, हे पाहणं तेवढंच गरजेचं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय तो मात्र स्नेहांकित, ज्याच्यावरती आता विश्वास ठेवला टीम एकाडपाडा टीमनं. आणि मात्र त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी राहील का? येणाऱ्या 6 बॉलमध्ये 8 धावा डिफेन्स करण्याचा हा कारनामा मॅचमध्ये स्नेहांकित करेल का, हा मोठा प्रश्न. फिल्डिंग अगदी चांगली रीती सजवली आहे, मात्र कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल. समोर भूषण पाटील एक थाकड खेळाडू, ज्याच्या पाठमधून 2 षटकार पाहिल्यात, मात्र कशा रीतीने खेळ साकारला जाईल. 6 बॉल 8 गोलंदाज तयार. टॅपिंग क्रिकेट चालला, मिड विकेटला खेळला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या ताब्यासाठी प्रयत्न नकारला, फक्त एकच धाब्यानं समाधान मानला. एका ताब्यानं संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 36 या आकड्यावरती. तर येणारे आता 5 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. गत वर्षी याच गोलंदाजांना याच मैदानावरती 5 धाबा डिफेन्स केल्या होत्या, आता 8 धाबा डिफेन्स करायच्या आहेत. तो कारनामा केला जाईल का? गोलंदाज यासने अंकित प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर सर्व काही पाहिल्यानंतर योग्य तो निर्णय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी थोडस तू माय आणि इथे मात्र सेफ पॉपिस क्रीजवरती फलंदाज पोहोचल्यात. यस, रेपर घेतला. बस अंपायर रिव्ह्यू आहे का? यस, ऑन स्क्रीनवरती पाहिलं जाईल आणि योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या बॉलवरती सिंगल कंप्लीट झाली. एका धावेला प्राधान्य संघ 37-37. आता येणारे 4 बॉल 6 धाब्यांची गरज. 4 बॉल 6चं समीकरण. मॅच अगदी चांगली आहे, कारण की 30 मध्ये 43 धाबा वाचवायच्या त्यांना, तो वाचवण्यासाठी भरपूर चांगली गोलंदाजी साकारली टीम एकाडपाडानं. आणि जिथे समीकरण पाहिलं तर येणारे 4 बॉल 6 धाब्यांची गरज.
चला नॉट आउट असेल से पॉपी स्क्रीजवरती फलंदाज पोहोचल्यात. या बॉलवरती सिंगल आली. समीकरण 4 बॉल आणि 6 धावांची गरज मॅचमध्ये आयुष्य 11 बोर्ले टीमला. अंतिम क्षणाला देखील मॅच अगदी रफ अँड टफ आहे. बाबूशाह मॅच सोडायला दोन्ही संघ तयार नाहीत. ऑफिशियल अंपायर्स आमचे तिसरे दीपक पाटील सर, ज्यांचा इशारा की फलंदाज से पॉपी स्क्रीजवरती पोहोचला, त्याच्यामुळं नॉट आउट हा इशारा. यस, तर येणारे 4 बॉल आणि आता 6 धावांची गरज. एखादा मोठा फटका मॅचला विनिंग फटका राहील, मात्र ते मारून देत नाही. कमालीची गोलंदाजी, जिद्द चिकाटी अशी गोलंदाजी करीत असताना जिद्द ठेवली सध्या एकाडपाडा टीमनं की जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. आणि त्याच्यासाठी मॅचमध्ये संघर्ष मेहनत करत असताना समीकरण 3 बॉल 6 धावांची गरज. डॉट चेंडू मॅचमध्ये निर्णायक राहती. सध्या बॅटिंग करत असताना आयुष्य 11 बोर्ले टीमसाठी प्रत्येक बॉलवरती धाव हवी आहे आणि अशा स्थितीमध्ये खेळले डॉट चेंडू सध्या प्रेशर निर्माण करतोय. तर मात्र बोर्ले संघावरती 3 बॉल 6 धावांची गरज. इन ऍक्शन मध्ये फलंदाज भूषण पाटील, ज्याच्या बॅटमधून 2 षटके आल्यात आणि तोच फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती आहे. हो, तेवढीच चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, इतकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सलग पाक टू पाक हा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय. कमालीचा षटक आहे. 6 मध्ये 8 धावा डिफेन्स करायच्या. त्याच्यामुळे संघनायकांना दिला विश्वास आणि त्या विश्वासावरती सध्या ठाम कामगिरी करत असताना मॅच मध्ये गोलंदाज स्नेहांकिता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. चला बोर्ले टीम, आपण आपल्या बॅटिंग पडद्यावरती ठेवल्यात, आपण त्या तिथनं साईडला करा. येणारे बॉल शिल्लक आहेत आता 2 आणि 2 मध्ये करायच्या 6 धावा. काय मॅच मध्ये गोलंदाजी करत असणार स्नेहांकिता गोलंदाज. याच मैदानावरती गतवर्षी बाबूशाह याच गोलंदाजांना 5 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि या मॅच मध्ये तोच कारण करत असता, जिथे 6 मध्ये 8 धावा डिफेन्स करत असताना आता समीकरण 2 बॉल 6 धावांची गरज. लाईन पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल, चांगली लाईन इथे मात्र. यस, बॉल देखील चांगल्या रीतीने डिलेवर केला. आता 1 बॉल 6 धावांची गरज. पाक काय मॅच, एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या. तेवढीच चांगली गोलंदाजी स्नेहांकित हा गोलंदाज करत असताना 1 बॉल 6 धावांची गरज. संघर्ष मॅच मध्ये करत असताना मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में चांद होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. आत्मविश्वासानं खेळ साकारतोय सत्या गोलंदाज स्नेहांकित. 1 बॉल 6 धावांची गरज. प्रेशर टाकला आता सध्या बॅटिंग करत असताना आयुष्य 11 बोर्ले संघावरती. 6 मध्ये 8 ची गरज होती, तिथून पूर्णपणे सामना हातामध्ये निसटून आणला एकाडपाडा टीमनं आणि भरपूर चांगली गोलंदाजी साकारली मॅच मध्ये स्नेहांकिता गोलंदाजांना. मात्र अंतिम बॉल रिझल्ट येईल दोन्ही टीमसाठी, अगदी हा निर्णायक बॉल असेल. 1 बॉल 6 धावांची गरज. समोर तेवढा धाकड खेळाडू ज्याच्या पाठमधून पाक टू पाक आपण 2 षटकार पाहिलात. भूषण पाटील क्षमता, प्रोटेक्शन आणि अंतिम क्षणाला आता स्वतःला सिद्ध करावा लागेल, जिथे 1 मध्ये 6 धावांची गरज. विनिंग फटका मारेल का हा मोठा प्रश्न. एकदा जोरदार आला. 1 बॉल 6 धावांची गरज. गोलंदाज तयार. रिदम चुकला, रिदम पुन्हा एकदा सेट करावा लागेल, कारण की तुम्ही जेव्हा गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचा रिदम, तुमचा फुटवर्क महत्वाचा असतं आणि पुन्हा एकदा सेट होईल बॉलिंग ट्रॅक वरती. स्नेहांकित हा गोलंदाज इम्प्रेस केला आजच्या दिवसामध्ये. स्नेहांकितला 1 बॉल 6 धावांची गरज. समोर पुन्हा एकदा भूषण पाटील. अंतिम बॉल. हो सुपर, हा सामना जिंकला. अभिनंदन टीम आयुष्य बोर्ले आणि हार्ड लक या प्रतिस्पर्धेमध्ये अगदी वाघासारखी लढाई केली. एकाडपाडा टीम तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. भरपूर चांगली मॅच आपण इथं बाबूशाह पाहिली. 1 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना टोकलेला भूषण पाटीलचा षटकार आणि तिथून सामना जिंकला आयुष्य बोर्ले टीमनं. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 10 बॉल मध्ये 22 धावा, जिथे संघ थोडा अडचणी खाली होता, जिथे 1 बॉल 6 धावांची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये मेन कुशल मोमेंटला भरपूर चांगला फटका भूषण पाटीलच्या बॅटमधून पाहिला आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. कम ऑन द स्टेज कर्टिवर मॅन ऑफ द ट्रॉफी. अगदी चांगली मॅच. एकाडपाडा टीम हारला पण वाघासारख्या लढला.
खास कौतुक करू आपण बाबूशा स्नेहांकित या गोलंदाजाचं, कारण का शेवटपर्यंत मॅच घेऊन गेला, जिथे 6 मध्ये 8 धाब्यांची गरज होती आणि अगदी शेवटपर्यंत वाघासारखे लढले एकाडपाडा टीम. तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. चला, या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी मी विनंती करेन भूषण पाटील, आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. हा भरपूर चांगला खेळ भूषण पाटीलचा आज आपण पाहिलं. चला, विनंती असेल प्रॅक्टिस करू नका ना, विकेटवरती आपण बॉल फेकू नका, विनंती असेल. भारत मॅच साईड ठरला भूषण पाटील, अगदी चांगला खेळ राहिला भूषण पाटीलचा आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. चला, आपण प्रॅक्टिस करू नका, कारण की कोणत्याही संघाला प्रॅक्टिससाठी बॉल दिलं गेलं नाहीये, त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण बॉल मैदानाच्या बाहेर फेका. नेरे टीम भूषण पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन चेतनदादा शेळके यांच्या पवित्र शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल. अगदी चांगला खेळ साकारला भूषण पाटीलला मॅच मध्ये. अंतिम क्षणाला जिथे 1 मध्ये 6 धाब्यांची गरज होती आणि तिथून त्याच्या पाठमधून आपण षटकार पाहिला. तनसा पारिस लेटर, त्याच्यानंतर ही ट्रॉफी देऊन या खेळाडूला सन्मानित केलं जातं. भूषण पाटील अंतिम क्षण होता. खरं तर संघ थोडासा दबावाखाली आला होता, कारण की संदेश पाटीलची विकेट लवकर गेली होती. त्याच्यानंतर चांबो अंतिम क्षणाला आपण पाहिलं तर जिथे गरज होती प्रफुल्ल पाटीलची आणि अंतिम बॉलवरती विकेट आली. 6 मध्ये जिथे तुम्हाला 8 धाब्यांची गरज, श्रेयंकितने चांगली गोलंदाजी केली, मात्र 6 मध्ये 1 मध्ये 6ची गरज होती, तिथे तुम्ही षटकार टोकला. कसं वाटलं मॅचमध्ये? मॅच खेळताना सुरुवातीला वाटलं होतं की आम्ही सहज मॅच जिंकू शकतो, परंतु मॅच नंतर क्रुशियल होत गेली. त्याच्यानंतर त्यांची गोलंदाजी खूप सुरेख होती, परंतु काही प्रेशर न घेता खेळ केला आणि चांगला खेळ झाला माझ्याकडून. 1 बॉल 6ची गरज होती, काय दबाव होतं की नाही? कुठलाही प्रेशर नव्हता. याच्या अगोदरही अशी मुवमेंट माझ्यासोबत 1 वेळा 2 वेळा आलेली होती आणि तेव्हा देखील मी मारलेला होता, त्याच्यामुळे कुठलाही प्रेशर नव्हता. येस, अनुभव होतं या गोष्टीचा, त्याच्यामुळं हा फटका खेचला भूषण पाटीलला. बेस्ट ऑफ लक आणि अभिनंदन टीम बोरले च्यानं पहिला सामना जिंकला. तर जाऊया आता पूर्ण मॅच जॉईन होतील आमचे शेरो शायरी अंदाज बाबूशा.